नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आताच तुम्ही आपली 30 नोव्हेंबरची एक्झाम देऊन आलेला आहात आणि त्या एक्झाम मध्ये तुम्हाला गेलेला सगळ्यात टफ सब्जेक्ट म्हणजे तुमचा सायन्स आणि या सायन्सच्या एक्सप्लेनेशन साठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत मित्रांनो। आय होप की तुम्ही तुमचं बेस्ट दिलेला आहे। तरी आपण काय आन्सर येत आहेत ते बघू। त्याच्या आधी इथे एक गोष्ट मित्रांनो सर्वांनी लक्षातच असू द्या, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे मित्रांनो की सायन्स हा असा सब्जेक्ट आहे मित्रांनो जो तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये बसवतो। ठीक आहे, त्यामुळे घाबरून हा सब्जेक्ट सोडू नका। याची ऑप्शन डिडक्शन मेथड नाही, याचे आन्सर्स करेक्ट येतात। सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो। आपला पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणतं संप्रेरक वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करतं। मित्रांनो, वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करणं म्हणजे काय? वनस्पतींना म्हातारं करणं। आणि म्हातारं एखादी वनस्पतीचं जीवनकाळ संपणं म्हणजे काय? आपण बघतो फळ पिकणं वगैरे वगैरे, ठीक आहे, किंवा पान झडवणे वगैरे, नवीन वनस्पती तयार होणे, हे सगळं तुमच्या माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला माहित आहे। लक्षात असू द्या पण ते कोणतं संप्रेरक आहे जे वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करतं मित्रांनो? आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऍब्सिसिक ऍसिड। ऑप्शन क्रमांक सी इज युअर राईट आन्सर मित्रांनो, ऍब्सिसिक ऍसिड। लक्षात असू द्या मित्रांनो, या ऍब्सिसिक ऍसिड वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करतं, पानगळीला कारणीभूत ठरतं। ठीक आहे, जे ऑक्झिन्स आहे हे वनस्पतीचं काय करत असते? वाढ घडवून आणत असतं मित्रांनो। ऑक्झिन हे संप्रेरक काय करतं? वाढ घडवून आणतं। जसं आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन असतं बघा, जे वाढ घडवून आणतं। दुसरं मित्रांनो इथं जिब्बर्लिन आपण बघितलेलं मित्रांनो, जे काही फळं आपण सीडलेस फ्रुट्स याच्यासाठी जे काही संप्रेरक आपण वापरतो तो जिब्बर्लिन आहे मित्रांनो। त्याच्यानंतर सायटोकानिन पण वनस्पतींमध्ये वृद्धी संलग्न हालचाली घडवून आणतं। ठीक आहे, हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो। ठीक आहे, तर खालीलपैकी कोणतं संप्रेरक वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करतात? तर ते मित्रांनो ऍब्सिसिक ऍसिड। ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतरचा एक हार्ड प्रश्न इथं आपल्याला आलेला होता मित्रांनो। हार्ड प्रश्न आपल्याला आलेला होता मित्रांनो, योग्य जोड्या जुळवायच्या होत्या आपल्याला। ठीक आहे, आणि मित्रांनो तो प्रश्न बघा खूप सिंपल छान डिझाईन झालेला होता। वर्ग दिलेले होते तुम्हाला संघ आर्थ्रोपोडाचे, आर्कनिडा, क्रस्टेशिया, चिलोपोडा आणि लेपिडोप्टेरा। तर मित्रांनो आय होप की तुम्हाला हे माहितच असावं की कुठला प्राणी हा कुठल्या वर्गामध्ये येतो। किमान तुम्हाला एक दोन तरी माहित पाहिजे मित्रांनो। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लेपिडोप्टेरा म्हणजेच काय मित्रांनो? फुलपाखरू। लेपिडोप्टेरा म्हणजेच काय? फुलपाखरू। फुलपाखरू हे लेपिडोप्टेरा मध्ये येतं। म्हणजे ड ला काय आन्सर यायला पाहिजे? सेकंड। म्हणजे तुमचे 2 आणि 4 तर ऑप्शन उडताय, राहिले तुमचे दोनच ऑप्शन, फर्स्ट आणि थर्ड। आणि फर्स्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर अ ला काय दिलेलं आहे? थर्ड। म्हणजेच आर्कनिडा मध्ये काय यायला पाहिजे मित्रांनो? विंचू। हे तर कन्फर्म झालं। आता राहिले आपले दोनच, कुठले कुठले? क्रस्टेशिया आणि चिलोपोडा। लक्षात असू द्या मित्रांनो, याचे जो गोम आहे, जे सेंटिपिड्स आपण म्हणतो बघा, गोम किंवा सेंटिपिड्स, हे चिलोपोडा मध्ये येतात। चिल म्हणजे काय मित्रांनो? आपण त्याचा असा अर्थ घेऊ शकतो की त्यांना असे छोटे छोटे पाय असतात, त्यांना आपण काय म्हणतो? चिलोपोडा। लक्षात असू द्या मित्रांनो, म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 3 इज युअर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 इज युअर राईट आन्सर। ऑप्शन क्रमांक 3 इज युअर राईट आन्सर मित्रांनो। लक्षात असू द्या मित्रांनो, आर्कनिडा, क्रस्टेशिया, चिलोपोडा, लेपिडोप्टेरा। आर्कनिडा मध्ये येतो विंचू, तुमच्या लेपिडोप्टेरा मध्ये काय सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मित्रांनो, कॅंकर, फुलपाखरू, विंचू, गोम आणि सेंटिपीड। ठीक आहे मित्रांनो, काही अडचण नाही। आर्कनिडा मध्ये येतो विंचू मित्रांनो, क्रस्टेशिया मध्ये येतो कॅंकर, चिलोपोडा मध्ये येतो तुमची गोम किंवा सेंटिपीड आणि लेपिडोप्टेरा मध्ये येतो मित्रांनो तुमचे फुलपाखरू। ठीक आहे, आय होप ऑप्शन क्रमांक 3 इज युअर राईट आन्सर मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न बघा, एलपीजी मध्ये गळती ओळखण्यासाठी सगळेजण एलपीजी घरी वापरतात, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपण त्याला म्हणतो, आणि सर्वजण आपण त्याला स्वयंपाकघरामध्ये वापरतो। लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस मध्ये गॅस गळती ओळखण्यासाठी मित्रांनो थोडा जरी गॅस लीक झाला तर आपल्याला तीव्र वास येतो। ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय वापरतो? सगळ्यांना माहिती आहे मरकॅप्टन्स नावाचं काहीतरी रसायन असतं। खरी गोम इथंच आहे मित्रांनो, मिथिल की इथिल। बाकीचे ऑप्शन तर असे डिडक्ट होतात। आपला जो एलपीजी गॅस असतो तो प्रोपेन आणि ब्युटेनचा बनलेला असतो मित्रांनो, मिथिल मरकॅप्टन्स आणि इथाइल मरकॅप्टन्स। लक्षात असू द्या मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी। ठीक आहे, इथाइल मरकॅप्टन्स। एलपीजी मध्ये गॅस गळती ओळखण्यासाठी आपण इथाइल मरकॅप्टन्स वापरतो। ही गोष्ट सगळ्यांनी इथे लक्षात ठेवायची मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो अल्केन हायड्रोकार्बनचं सामान्य सूत्र आपल्याला ओळखायला लावलं होतं। तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो, आपल्याकडे 3 असतात, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन। बरोबर आहे,
अल्काईन. लक्षात असू द्या मित्रांनो, जे -2 असतं ते आपण काय काय लक्षात ठेवलेलं असतं, अल्काईन. अल्किनला साधा सरळ सिंपल आहे CnH2n आणि अल्केनला म्हणजेच +2. तो सो वेअर इज CnH2n +2. ठीक आहे, लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक सी इज युअर राईट आन्सर मित्रांनो. CnH2n +2 हा काय अल्केन या हायड्रोकार्बनचं सामान्य सूत्र आहे. CnH2n -2 हे अल्काईन आहे, CnH2n हे काय अल्कीन आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी इज युअर राईट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न इथे खूपच शांत सरळ आणि डोक्याला खूप ताण देणारा. एसबी ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? कुठली संज्ञा विचारली मित्रांनो? एसबी. ठीक आहे, एसबी पहिलं आहे सिबोर्गियम, सल्फर ब्युटेरिक, अँटिमनी आणि आर्सेनिक. तर मित्रांनो इथं लक्षात असू द्या, काही मूलद्रव्यांच्या संज्ञा तुम्हाला पाठ असणं गरजेचं असतं. याच्यावरती प्रश्न येतात. आता तुम्ही म्हणाल एसबी, सबोर्गियम, सिबोर्गियम, बऱ्याच जणांनी एसबी बघून हे आन्सर दिलेला असेल, पण लक्षात असू द्या मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे का एसबी ही जी संज्ञा आहे मित्रांनो, ही आहे तुमच्या अँटीमनीची. कशाची मित्रांनो? तुमच्या अँटीमनीची एसबी ही संज्ञा आहे. सबोर्गियमची काय मित्रांनो? एसजी. गी सबोर्गियम जी एसजी. ठीक आहे, सल्फर ब्युटेरिक असंच तयार करण्यात आलेलं होतं, असं काही मूलद्रव्यच नाहीये. ठीक आहे, आणि आर्सेनिक जे आहे मित्रांनो, आर्सेनिक या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा मित्रांनो एस. आर्सेनिकची काय मित्रांनो? एस. सो युअर करेक्ट आन्सर इज अँटीमनीज. एसबी कोणाची? अँटीमनीची. आधिकेंद्रकी पेशींचा योग्य गट ओळखायचा होता बरं का मित्रांनो. इथं आता तुमच्या इथे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला हे माहित पाहिजे की कुठल्या सजीवांमध्ये आधिकेंद्रकी पेशी आणि कुठल्या सजीवांमध्ये दृश्य केंद्रकी पेशी. तर मित्रांनो त्याच्या आधी ही गोष्ट लक्षात ठेवा, आधिकेंद्रकी आधी म्हणजे खूप आधी आलेले जे सजीव होते त्यांच्यामध्ये पेशींचं केंद्रक व्यवस्थित डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणून त्यांना आधिकेंद्रकी म्हटलं जातं. आणि असे सजीव ज्यांच्यामध्ये स्पष्ट केंद्रक दिसतं, सुस्पष्ट केंद्रक दिसतं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? दृश्य केंद्रकी. आणि आपल्याला कुठला गट विचारला मित्रांनो? आधिकेंद्रकीचा. परत एकदा रिपीट करतो, सगळ्यांनी लक्ष द्या. आधिकेंद्रकी म्हणजे सजीवांचा असा गट मित्रांनो की ज्या सजीवांमध्ये पेशींना केंद्र खूप दिवसात म्हणजे खूप पुरातन काळापासून केंद्र हे फक्त नॉमिनल किंवा आपण काय म्हणतो अनडेव्हलप कंडिशन मध्ये होतं, त्याला आधिकेंद्रकी म्हणतात. म्हणजे केंद्र सुस्पष्ट नाही. आणि दृश्य केंद्रकीमध्ये दृश्य केंद्रकी शब्द लक्षात असू द्या. दृश्य केंद्रकी म्हणजे शब्द स्पष्ट दिसतो, केंद्र स्पष्ट दिसतात. आता लक्षात असू द्या मित्रांनो, आता इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये वनस्पती देण्यात आलेली. मग आपण जर 4थीला किंवा 5वीला असतानाच बघितलं होतं की वनस्पतीच्या पेशींमध्ये केंद्र काय असतं? दिसतं. वनस्पती पेशींना केंद्र काय असतं? ऑप्शन क्रमांक सी डिडक्ट. कवक, वनस्पती, प्राण्यांना तर केंद्रक असतं. ऑप्शन क्रमांक डी पण डिडक्ट झाला. वरती जाऊया. बी जीवाणू, अमिबा, मायकोप्लाझ्मा, सायनोबॅक्टेरिया असू शकतं आन्सर. पण अमिबा बघा तुम्ही, अमिबा हा दृश्य केंद्रकी प्राणी आहे, आधिकेंद्रकी नाही. सो ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. जीवाणू, आर्किया, मायकोप्लाझ्मा अँड सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे, ऑप्शन डिडक्शनची मेथड इथं लावणं गरजेचं होतं. थोडासा नॉलेज जरी लावलं असतं, वनस्पती दिलेलं होत्या, प्राणी दिलेलं होतं, अमिबा दिलेलं होतं, तरी या प्रश्नाच्या आन्सर पर्यंत तुम्ही करेक्टली पोहोचले असते मित्रांनो. सगळ्यात टफेस्ट वाटणारा प्रश्न होता हा तुम्हाला, पण हा सगळ्यात सोपा झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, सगळ्यांनी इथं लक्ष द्या. संयोजी ऊतीचा द्रवरूप प्रकार कोणता? लक्षात असू द्या मित्रांनो, काय विचारलेलं आहे? संयोजी ऊतीचा द्रवरूप प्रकार. संयोजी ऊतीचे द्रवरूप प्रकार 2 प्रकार पडतात, घट्ट आणि द्रवरूप. लक्षात असू द्या मित्रांनो, तो आपल्याला द्रवरूप प्रकार विचारलेला आहे. मग इथं द्रव काय दिसते रे मित्रांनो तुम्हाला? श्वसन मार्गातील श्लेष्मल, घाम, तैलीय पदार्थ, अस्थि, रक्त. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यापैकी तुमचा स्नायू. ठीक आहे, स्नायू कुठला दिसतोय? अस्थि. म्हणजे पहिल्यांदा सी ऑप्शन हा आपला काय होतो मित्रांनो? डिडक्ट होतोय. आता संयोजी ऊतीचा प्रकार विचारलाय. लक्षात असू द्या, संयोजी ऊतीचा जो स्नायू प्रकार आहे तो आहे अस्थि, आणि जो द्रवरूप प्रकार आहे ते रक्त. सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. श्वसन मार्गातील श्लेष्मल आणि घाम, तैलीय पदार्थ हे जे 2 ऑप्शन इथं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, घाम, तैलीय पदार्थ जो आहे ना हे आणि श्वसन मार्गातील श्लेष्मल हे सगळे तुमचे अभिस्तर ऊतींचे प्रकार आहेत. कशाचे प्रकार आहेत? अभिस्तर ऊतींचे. आपल्याला काय विचारली?
संयोजी होती. ठीक आहे. सो हा ऑप्शन करेक्ट व्हायला पाहिजे. योग्य जोड्या जुळवा मित्रांनो. आणि खूप सिंपल प्रश्न होता हा. बऱ्याच जणांना हा प्रश्न कळलाच नाही नक्की काय दिलेला आहे. ठीक आहे. आता लक्षात असू द्या, हातातलं पायातलं आपल्या शरीराचंच कंपॅरिझन होतं. बऱ्याच जणांना कळलं नाही. खांदा सांदा, ह्युमेरस, कोपर, रेडिओ आणि अल्ना. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, रेडिओ आणि अल्ना कुठं असतात आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीराचा जो कोपर असतो, कोपराच्या खालचा जे दोन हाडं असतात, एकाला आपण म्हणतो रेडियस, दुसऱ्याला म्हणतो अल्ना. ठीक आहे. इकडे जर बघितलं तुम्ही तर काय दिलेलं मित्रांनो, टिबिया आणि फिब्युला. तर हे इथं कुठेतरी तुम्ही चमकणं गरजेचं असतं की आपल्या पायामध्ये गुडघ्याच्या खाली जे दोन हाडं जातात मित्रांनो, तर त्याला आपण टिबिया फिब्युला म्हणतो. म्हणजे रेडिओ अल्ना म्हणजे काय, टिबिया फिब्युला. जसं आपल्याकडे कोपर असतो हातामध्ये, तसं आपल्या पायामध्ये काय असतो मित्रांनो, गुडघा. ठीक आहे. म्हणजे कोपरला काय यायला पाहिजे, गुडघा. ह्युमेरस, ह्युमेरस म्हणजे काय मित्रांनो, आपल्या दंडातलं हाड. तसं आपल्या मांडीतल्या हाडाला आपण काय म्हणतो, फ्युमर. तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि खांद्याचा सांधा असतो तसा आपल्या हिपचा, पेल्विसचा पण सांधा असतो मित्रांनो. दॅट्स इट. म्हणजे तुमच्या आन्सर इथं लागताय अ फॉर ह्युमेरसला काय म्हणतात, फ्युमर. थर्ड, कोपरला काय म्हणतात मित्रांनो, कोपर म्हणजे गुडघा. आणि रेडिओ अल्ना म्हणजे टिबिया फिब्युला. ऑप्शन क्रमांक 1 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. निघताय खूप छान. फक्त तुम्ही बघणं गरजेचं होतं मित्रांनो. याचे आन्सर खूप लवकर निघत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वनस्पती वर्गीकरणातील पदानुक्रमामध्ये डोमेन हा 8वा समूह कोणत्या शास्त्रज्ञाने दिला. तर तुम्हाला पहिल्यांदा इथं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे का वनस्पती वर्गीकरणाचे जे समूह आहेत त्याच्यामध्ये 8वा समूह म्हणजे टोटल 8 समूह आहेत. ही गोष्ट तुमच्या इथं लक्षात यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना ते 8 समूह पाठ आहेत बरं का मित्रांनो. ठीक आहे. 8 समूह आपले पाठ आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यासाठी आपल्याला शॉर्ट ट्रिक पण आहे, काय, डीकेपीसी ऑफ जीएस. ठीक आहे. लक्षात आलं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 या 8 समूह आपण पाठ केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. आपण प्रजाती, जाती, गण, ऑर्डर. ठीक आहे. या पद्धतीने आपण ते पाठ केलेले मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, कार्ल उजने दिलेला आहे. डोमेन हा समूह. डोमेन हा समूह कोणी दिलेला मित्रांनो, कार्ल उज. ऑप्शन क्रमांक बी. आर.एच. विटाकरला आपण काय म्हणतो, पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत आर.एच. विटाकरने दिलेली मित्रांनो. कार्ल उजने डोमेन नावाचा 8वा घटक टाकला. कोपलॅननं मोनेरा आपले सजीवांच्या वर्गीकरणामध्ये जो मोनेरा नावाचा प्रकार होता तो कोपलॅनने टाकला होता. सगळ्यांना माहिती आहे. कार्ल लिनियसला आपण काय म्हणतो, द्विनाम सिद्धांताचा जनक कार्ल लिनियस. जसं मॅग्निफेरा इंडिका, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस. लक्षात आलं का तुमच्या. पहिला शब्द हा प्रजाती दर्शवतो आणि दुसरा जाती दर्शवतो. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. कार्ल लिनियस द्विनाम सिद्धांताचा जनक. ठीक आहे. खालीलपैकी कोणता सृष्टी कवकाचा समूह नाही. ठीक आहे. हे माहित असणं गरजेचं होतं. फायकोमायसेट्स, ऍस्कोमायसेट्स, ऍक्टिनोमायसेट्स आणि बेसिडोमायसेट्स. ठीक आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की फायकोमायसेट्स, ऍस्कोमायसेट्स आणि बेसिडोमायसेट्स हे कशाचे कवकांचे समूह आहे. ऍक्टिनोमायसेट्स हा कवकांचा समूह नाहीये, हा प्रोटिस्टाचा समूह आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलेला असेल तरी वरवरच्या नॉलेजवर हा प्रश्न तुमचा अटेम्प्ट व्हायला पाहिजे. आणि आयोगानं हे प्रश्न विचारून झालेले आहेत मित्रांनो या पद्धतीचे. लक्षात असू द्या. ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट आन्सर फॉर 85. 85 चा आन्सर काय मित्रांनो, सी. ऍक्टिनोमायसेट्स रॉंग आहे, बाकीचे आहे. लिव्हर फ्लूक हा मेंढीच्या शरीरावर आढळणारा परजीवी कोणत्या संघामध्ये येतो. लक्षात असू द्या मित्रांनो, लिव्हर फ्लूक हा प्राणी मेंढीच्या शरीरावर आढळतो. आपण जनरली बघतोच बघा, गोचीड वगैरे, चिलटे वगैरे हे पण जनावरांच्या शरीरावर आढळतात. त्यापैकी जो लिव्हर फ्लूक आहे जो मेंढीचं रक्त शोषून घेतो आणि त्याच्यावर जगतो. ठीक आहे. लिव्हर फ्लूक हा मेंढीच्या शरीरावर आढळणारा प्राणी संघ प्लॅटीहेल्मिंथिस याच्यामध्ये येतो. लक्षात असू द्या. कशामध्ये येतो, संघ प्लॅटीहेल्मिंथिस. लक्षात असू द्या. लिव्हर फ्लूक म्हटलं की प्लॅटीहेल्मिंथिस तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. फक्त इथं फसवलेलं आहे मेंढीच्या शरीरावर. ठीक आहे. तिकडे व्यवस्थित लक्ष द्या. सो मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी इज युअर राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 86. नाव क्वेश्चन नंबर 87. जोड्या जुळवायच्या होत्या सगळ्यांना आपल्याला आणि बघायचं होतं डकबिल प्लॅटिपस, क्वाला आणि मानव. डकबिल प्लॅटिपस, क्वाला आणि मानव. ठीक आहे मित्रांनो. इथं एक गोष्ट तुमच्या इथं लक्षात आली पाहिजे. ठीक आहे की डकबिला प्लॅटिपस, प्लॅटिपस हे नाव कुठं ऐकलेलं आहे तुम्ही मित्रांनो. हा सस्तन प्राणी जो अंडी घालतो आणि पिल्लांना दूध पण पाजतो.
ठीक आहे. पण पिल्ल जे येतात ते अंड्यातनं बाहेर येतात, स्वतः जन्म देत नाही. तरी हा पिल्लांना दूध पाजतो, म्हणून प्लॅटिपस हा काय सस्तन प्राणी आहे. आणि कोला तुम्हाला माहितीच आहे, आजकाल इंस्टावर याचे खूप सारे जास्त व्हिडिओ येतच असतात. आणि 3 नंबरचा सगळ्यात घातक आणि खतरनाक प्राणी याच्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, त्या जनावराबद्दल. ठीक आहे, कोण येतो? आपण, मानव. ठीक आहे, तर लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, तर मानव प्रोटोथेरिया या गटामध्ये येतो. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. मानव कुठल्या गटामध्ये येतो? प्रोटोथेरिया. डक बिला प्लॅटिपस हे मेटाथेरिया या गटामध्ये येतात आणि कोला युथेरिया मध्ये येतात. डक बिला प्लॅटिपस मेटाथेरिया, मानव प्रोटोथेरिया. किमान आपल्याला आपण कोणत्या गटामध्ये होतो हे तरी माहित पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यावर हा प्रश्न अटेम्प्ट झाला असता मित्रांनो. काय? मानव प्रोटोथेरिया, प्लॅटिपस मेटाथेरिया आणि कोला युथेरिया. ऑप्शन क्रमांक 4 इज युअर राईट आन्सर मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, पाठांतरच पाहिजे या प्रश्नाला, तसा हा प्रश्न टॅकल नाही होणार. ठीक आहे, विल्ट हा विषाणूजन्य आजार आहे मित्रांनो. पहिली गोष्ट तुमच्या इथं हीच लक्षात आली पाहिजे मित्रांनो, की विल्ट हा कुठल्या तरी वनस्पतीवर पडतो आणि तो विषाणूजन्य आजार आहे. विल्ट लक्षात असू द्या मित्रांनो. विल्ट हा विषाणूजन्य आजार कोणत्या वनस्पतीला बाधित करतो? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, टोमॅटो. ठीक आहे, पण विषाणूजन्य आजार आहे ही पण गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो. बंची टॉप हा केळीवर पडतो ही तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर भुईमुगावर पडणारा जो आजार, रोग भुईमुगावर जो पडतो तुम्हाला माहितीच आहे, भुईमुगाच्या पानांवर काळे काळे डाग पडतात, तो आजार आहे. त्याचं एक्झॅक्ट नाव आता आठवत नाही मित्रांनो. आणि तांदळावर पडणारा आजार तुम्हाला मे बी सगळे आजार वनस्पतींचे तुम्ही पाठच केलेला असाल, नसेल केले तर एकदा बघून घ्या. रिव्हिजन नसल्यामुळे मला इथे क्लिअरली सांगता येत नाहीये, उगाच कन्फ्युजन व्हायचं. विल्ट आजार हा काय? टोमॅटोचा आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर 89 नंबरचा द हार्डेस्ट क्वेश्चन. 89 नंबरचा द हार्डेस्ट क्वेश्चन आपण इथं टाकलेला होता मित्रांनो. तुम्हाला माहितच असणं गरजेचं होतं. पामेलिया, लेकॅनोरा, एलेक्टोरिया आणि क्वॅपेडोनिया. ठीक आहे, हे कशाचे प्रकार आहेत लक्षात असू द्या. नावं वाचायलाच हार्ड जात आहे, त्यामुळे खूप साऱ्या लोकांनी फेकूनच आलेला असाल, आय नो दॅट. परंतु याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लायकेन. लायकेन म्हणजे काय? कवक आणि शैवाल जे सहजीवन पद्धतीनं जीवन जगतात बघा. सहजीवन, सिम्बायोटिक रिलेशनशिप. इन शॉर्ट काय माहिती का, आजच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात मित्रांनो? लिव्ह इन रिलेशनशिप. ठीक आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारा प्राणी हा कुठला? लायकेन. आणि लायकेनचे प्रकार आहेत मित्रांनो पामेलिया, लेकॅनोरा, एलेक्टोरिया आणि क्लॅपेडोनिया. ठीक आहे, लायकेन सहजीवन पद्धतीमध्ये आपलं जीवन जगतो मित्रांनो. लायकेन काय करतो? जे शैवाल असताना ते सूर्यप्रकाशापासून फोटोसिंथेसिस द्वारे काय करतं? अन्न तयार करतं. आणि कवक काय करतं? त्याला खनिज आणि पाण्याचा पुरवठा करतं. ठीक आहे, सहजीवन पद्धत. ठीक आहे, आणि नंतरचा लास्ट प्रश्न मित्रांनो लक्षात असू द्या. इटाई हा आजार कोणत्या मूलद्रव्याच्या प्रदूषणामुळे होतो मित्रांनो? इटाई. आणि याचा करेक्ट आन्सर तुम्हाला आय होप की सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल. इटाईचा करेक्ट आन्सर काय मित्रांनो? कॅडमियम. काय मित्रांनो? कॅडमियम इज युअर राईट आन्सर. आणि या कॅडमियम मूलद्रव्य जर आपल्या शरीरामध्ये जास्त वाढलं तर आपल्याला कुठला आजार होतो मित्रांनो? इटाई. ठीक आहे, फ्लोरीनमुळे आपल्याला फ्लोरोसिस होतं, हे तुम्हाला माहिती आहे. नायट्रेट आहे. त्याच्यानंतर पाण्यामुळे होणारा मिनीमाटा आजार तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मिनीमाटा. ठीक आहे, आय होप की तुम्हाला सायन्सचा पेपर खूप छान गेलेला असावा. 2-3 प्रश्न हार्ड सोडता, बाकी त्याच्यामध्ये काही नव्हतं. खूप छान मार्क्स तुम्हाला आले असेल. ऑल द बेस्ट. नेक्स्ट पेपरला व्यवस्थित तयारी करून या सायन्सची. खूप छान मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आणि फायनल लिस्ट मध्ये यायचंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ऑल द बेस्ट. थँक्यू.